हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग आज आपण पाहूयात वडापाव रेसिपी. तर या इथे मी 2 बटाटे उकडून सोलून घेते. आता आपण हे बटाटे मॅश करून घेऊयात. अशा प्रकारे आपले बटाटे मॅश करून झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 4-5 मिरची, तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही. मिरची जशी तिखट असेल, जसं हवं असेल तसं मीठ घालून याचा ठेचा बनवून घेऊयात. अगदी असं बारीकसा मिरची लसणाचा ठेचा बनवून घेतलेला आहे. यामध्ये आपण घालून घेऊयात आणि अगदी थोडीशी चिमूटभर अशी हळद पण घालायची आपल्याला यामध्ये. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून एकजीव करून घेऊयात सर्व मिश्रण. आता आपलं मिश्रण एकजीव करून झालेलं आहे. आता याचे छान छोटे छोटे वडे बनवून घेऊयात. मी सर्व वडे बनवून घेते. चपट्या आकाराचे वडे बनवून घ्यायचेत आपल्याला, म्हणजे ते पावमध्ये व्यवस्थित असे बसतात. एकदम गोल बनवले तर वडा हे होतो. असे अगदी 5-7 वडे माझे बनवून तयार आहेत. आता आपण त्याच्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊयात. या इथे मी बेसन पीठ घेतले 4 ते 5 चमचे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात, हळद, कोथिंबीर, घालूयात थोडीशी. 1 चमचा ओवा घातलेला आहे इथे मी. अर्धा चमचा जिरे, आणि तिखट अर्धा चमचा घातलेले. शूट करायचं विसरून गेले. आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचं खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैली नाही, असं वड्याला लागेल असं आपण याचं बॅटर बनवून घेऊया. या इथे मी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेले की वड्यांना कुरकुरीतपणा यावा म्हणून. आणि हे सगळं मिश्रण तयार आहे. या इथे तेल तापत ठेवले. आता आपलं तेल गरम झालं की आपण यामध्ये वडे बॅटरमध्ये मिसळून व्यवस्थित फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे वडा आपल्याला बॅटरमध्ये डिप करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित त्याला पीठ लावून घ्यायचे. गॅस मीडियम गॅसवरच तळायचे आहेत आपल्याला. हे फुल केलेले अशा प्रकारे तेलात वडा सोडून घेतलेला आहे मी. आणि दोन्ही साईडने व्यवस्थित आपण आता फ्राय करून घेऊयात. व्यवस्थित मीडियम आचेवर आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच रेसिपी बनवून बघा अशा प्रकारे.
या इथे आपले वडे बनून तयार आहेत. सर्व वडे बघा अशा प्रकारे दिसतात. आता आपण वड्यासाठी लागणार मिरची शिवाय तर वडा अपूर्ण नाही, तर मिरची तळून घेऊयात. आता आपण चटणी बनवणार आहोत वडा स्पेशल. ती इथे मी वड्याचंच बॅटर शिल्लक राहिलेलं त्याचे मी थोडेसे असे भजी टाईप काढून घेतलेले. त्यात 4-5 लसणाच्या पाकळ्या, मीठ आणि तिखट घालून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे बारीक करून. आवडीनुसार मीठ तिखट घालायचं आहे आणि ही चटणी अप्रतिम लागते. नक्की बनवा वडापावसोबत. आणि इथं आपली चटणी बनवून तयार आहे. चला तर मग वडा बनवून घेऊयात आपण. वडापाव ते मी थोडीशी चटणी लावून घेते पावला अगोदर. वडा ठेवूयात आणि तयार आहे आपला असा झटपट बनणारा आणि चटपटीत असा वडापाव. नक्की बनवून बघा. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर